त्या साईडने का? त्या साईडने जुना रोडला तो वरती भेटत. ओके. तो एकदम घाट डेंजर रोड. नाही दादा, ते समजा जुना रोड होता ना तेव्हा या एस टर्नला गाड्या चढायच्याच नाही. आता तुम्ही बघू शकता रोडची सुधारणा आणि गाडी पण एक नंबर चढत आहे. सो नमस्कार मित्रांनो, मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो मंडळी, आपला आजचा प्रवास असणार आहे भाईंदर ते श्रीवर्धन, तो पण आपल्या एस टीने. सो मंडळी, तिकीट वगैरे बुक केलेले आहेत. वाजले आहेत सकाळचे 5:52 आणि आपली बस आहे 6 वाजताची. तर आपण आलो आहेत भाईंदर स्टेशनवरती वेस्ट साईडला. तुम्हाला सांगतोय बससाठी कसं यायचं आहे. मंडळी पाहू शकता, पाठी आपल्या जी बस आहे ना ती श्रीवर्धनला जाणारी आहे, भाईंदर टू श्रीवर्धन. तर तुम्हाला इथे येण्याचं मी ठिकाण सांगतो. समोर बघू शकता हे आहे भाईंदर रेल्वे स्टेशन. भाईंदर रेल्वे स्टेशनवरून तुम्ही उतरून ब्रिज पकडून खाली यायचं. स्टेशनच्या बाजूलाच ही बस लागलेली असते. भाईंदर टू श्रीवर्धन अजून तर काय बसमध्ये कोणी आले नाही आहेत. टाईम 6 वाजता सुटण्याचा आहे. आपण पोचलो आहेत 7 मिनटं अगोदर. 5:54 झाले आहेत. 6 मिनटं अगोदर पोचलो. सो मंडळी, फायनली भाईंदरवरनं आपली श्रीवर्धन बस निघायला रेडी झालेली आहे. मी थोड्या वेळात बस निघाली ना की तुम्हाला आपली सिटिंग अरेंजमेंट सगळी दाखवीन. फर्स्ट टाईम आपण भाईंदर ते श्रीवर्धन असा प्रवास करत आहोत. ड्रायव्हर दादा झाले सज्ज आपली गाडी श्रीवर्धनला न्यायला. सो फायनली मित्रांनो, बघू शकता तुम्ही ड्रायव्हर दादा सज्ज झालेले आहेत आपले गाडी श्रीवर्धनला नेण्यासाठी. आणि भाईंदरवरनं श्रीवर्धन गाडी ही सकाळी 6 वाजता निघते. आता आपल्याला पुढील जे जे स्टॉप भेटणार आहेत ना ते सगळे स्टॉप तुम्हाला मी कवर करून दाखवणार. किती वाजेपर्यंत गाडी पोचते हेही दाखवणार आहे. आणि ही गाडी आहे ना आता जाणार बोरवलीला नॅन्सी कॉलनी आणि त्यानंतर मालाड, जोगेश्वरी, वाशी, पनवेल अशी करून श्रीवर्धनला जाईल. सो मंडळी, गाडी बघू शकता भाईंदरच्या ब्रिजवर आलेली आहे. आता गाडी जाईल भाईंदर ईस्टला. तिथून काशीविरा रोड पकडून गाडी बोरोली डिपोत जाणार. सो मंडळी पाहू शकता आपल्या तेरा भाईंदर हायवेला झालेला नवीन ब्रिज, त्यावरनं आपली श्रीवर्धनची बस जात आहे. तो छानरित्या असा हा ब्रिज केलेला आहे. म्हणजे संध्याकाळच्या टायमाला बोला किंवा रविवारच्या टायमाला ट्रॅफिक जे होतं ते आता कमी होईल. आणि ज्यांना समोर जायचं आहे ते या ब्रिजवरनं जातील आणि ज्यांना खाली जायचं असेल म्हणजे सिल्वर पार्क साईडला किंवा हातकेस साईडला तर ते खालूनही जाऊ शकतात. फायनली मित्रांनो 6:32 झालेले आहेत आणि गाडी आलेली आहे बोरलीच्या नॅन्सी कॉलनीमध्ये. पाहू शकता. पाहू शकता बोरिवलीला नॅन्सी कॉलनीमध्ये आपली श्रीवर्धन बस आलेली आहे. सो आहे आपल्या बोरिवलीचा नॅन्सी कॉलनीचा एस टी डेपो. आणि पाहू शकता आपली ही भाईंदर ती श्रीवर्धन बस आलेली आहे. तुम्हाला बस आता मी बाहेरून दाखवतो. आता जरा उजाडलं आहे, वाजले आहेत 6:33. ही आपली भाईंदर टू श्रीवर्धन अशी बस सिटिंग प्लस स्लीपर अशी ही बस आहे. आता आपण वाईड अँगलला शूट करूया कारण की मगाचपासून आपण 1x वर शूट करत होतो. बघू शकता अशी सिटिंग प्लस स्लीपरची श्रीवर्धनची बस आहे. सो मंडळी पाहू शकता ही आहे आपल्या श्रीवर्धन बसची बॅक साईड. इथे इमर्जन्सी एक्झिट आहे, सामान कक्ष, राखीव टायर ठेवण्याची जागा, हा परत एकदा सामान कक्ष आहे आणि या बॅटरी कक्ष. अशी आपली श्रीवर्धनची बस आहे. सो मंडळीनं तुम्हाला आता मी गाडीच्या आतमधून अपडेट देतो. ही आहे ड्रायव्हर दादांची बसण्याकरिता सीट. स्टेअरिंग पाहू शकता तुम्ही. आणि ड्रायव्हर सीटच्या दादाच्या मागे ना अशी एक सीट दिलेली आहे, म्हणजे इकडे जागा भरपूर आहे. आणि इकडे आपले कंडक्टर साहेबांसाठी इथे सीट दिलेली आहे. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता ना सिटिंग प्लस स्लीपर अशी ही बस आहे 2x1ची. आणि वरती सिटिंगसाठी 2x1 अशाने आपली सीट आहे स्लीपरची. म्हणजे पाहू शकता 6:25 झालेले आहे आणि गाडी निघाली आहे बोरवली नॅन्सी कॉलनीमध्ये.
सो मंडळी बोरोली नॅन्सी कॉलेज नंतर हिचा दुसरा स्टॉप आहे ना सुकरवाडीचा आहे. सो फायनली मित्रांनो गाडी आली आहे सुकरवाडीला. सो मंडळी 6:52 झाली आहे आणि गाडी सुकरवाडीतून रवाना झाली आहे मुंबईच्या दिशेने धावायला. गाडी तर पूर्ण ना खाली आहे, सिटिंग खाली पण थोडीशी मागे खालीच आहे. कोणी एवढं आज गाडीमध्ये आलं नाही. तशी पण सीझनला गाडी ही पॅक असते आणि वरती स्लीपरला फक्त मी एकटाच बसलेलो आहे. बाकी आखी स्लीपर आहे ना खाली आहे. मंडळी पाहू शकता वाजले आहेत 7:02 आणि गाडी आली आहे कांदिवलीच्या स्टँडवर. म्हणजे कांदिवलीला SV रोड जो आहे तिकडे ST डेपोचा STचा बस स्थानक आहे तिकडे थांबलेली आहे. कांदिवलीच्या फायर ब्रिगेडच्या पुढे हा STचा स्टॉप आहे. सो मंडळी गाडी ना आपली कुर्ला स्थानकामध्ये आलेली आहे. वाजले आहेत सकाळचे 8:03 गाडी आलेली आहे कुर्ला स्थानकामध्ये. सो ड्रायव्हर दादा आहे ना गाडी खूप छान चालवत आहेत. गाडी वेळेवर पोचवलेली आहे. बघूया आपल्या पुढचा प्रवास कसा असेल. पनवेलनंतर ना मी तुम्हाला पूर्ण रोड दाखवतो. तर आता गाडी सुटते. सो मंडळी मगाशी तुम्हाला बोललेलो मी वरती स्लीपरला मी फक्त एकटाच बसलेलो आहे. पण बघता बघता ना गाडी फुल पॅक झालेली आहे आणि वरची स्लीपर कोच पण फुल पॅक झालेली आहे. खाली सेटिंग तर पॅक झालीच आहे, वरती स्लीपर पण झालेली आहे. सो गाडी ही भाईंदरवरनं जेव्हा निघते ना जेव्हा जाते ही SV रोडने म्हणजे कांदिवली मारड जोगेश्वरी हे करते SV रोडने प्रवास करते. पण मला असं वाटलं की गाडी पनवेलनंतर भरेल, पण गाडी ही पहिलीच म्हणजे जोगेश्वरी यायच्या आधीच गाडी फुल अँड पॅक झालेली. छान आहे. असंच STने सगळ्यांनी प्रवास करा. सो मंडळी 8:19 झाले आणि गाडी आलेली आहे मैत्री पार्कला. सो फायनली मित्रांनो 8:30 झालेली आहे आणि गाडी आलेली आहे वाशीच्या ब्रिजला. आणि तुम्हाला ना थोड्याच वेळात ना मी या गाडीचं तिकीट दर सांगणार आहे. सो मंडळी वाजले आहेत 9:03 आणि तुम्ही पाहू शकता आपण आता झोपलेलो आहे स्लीपिंग सीटवर. आता आपण झोपलो आहे वरती सीटवर आणि तुम्ही बघू शकता डोकं माझं वरती पूर्ण टेकलेलं आहे, तरी देखील खाली थोडीशी जागा राहिलेली आहे. म्हणजे सांगण्याचं कारण एकच, गाडी तर कम्फर्टेबल आहे बसण्यासाठी. म्हणजे इथे 6 फूटचा व्यक्तीसुद्धा कम्फर्टेबल झोपू शकतो. आणि आता पनवेल म्हणजे बोरोली ते पनवेलपर्यंत मी झोपूनच आलो आहे. सो सीट तर मला कम्फर्टेबल वाटली. सो मंडळी बघू शकता इथे ना फॅनची सुविधा देखील दिलेली आहे आणि फॅन चालू पण आहे. हवा पण बऱ्यापैकी आहे. आणि इकडे सामान वगैरे ठेवण्यासाठी एक दिलेलं आहे, बॉटल ठेवण्यासाठी देखील दिलेलं आहे. इथे एक चार्जिंग पॉईंट दिलेलं आहे. इथे आपण मोबाईल ठेवू शकतो आणि इथे लाईट दिलेली आहे. थोड्याच वेळात ना गाडी पनवेलच्या डेपोमध्ये जाईल. सो फायनली मित्रांनो वाजले आहेत 9:17 आणि गाडी आलेली आहे पनवेल ST डेपोत. सो फायनली मित्रांनो 9:39 झालेली आहे आणि गाडी आलेली आहे पळसपे फाट्याजवळ. पळसपे फाट्याजवळून लेफ्ट मारून गाडी रवाना झाली आहे गोवा महामार्गाला. सो फायनली मित्रांनो गाडी आली आहे रामवाडीला. वाजले आहेत 10:18. सो गाडी आली आहे 10:18 रामवाडी येतील. तुम्हाला मी रामवाडीचं ST डेपो दाखवलं आहे. छान बनवलं रामवाडीचं ST डेपो. लास्ट टाइम जेव्हा आलो ना तेव्हा असा सिमेंटचा रोड वगैरे नव्हता. तर तुम्ही बघू शकता सिमेंटचा रोड वगैरे झालेला आहे. इथे महानगर गॅसचा पंप देखील आहे म्हणजे CNGचा. तो रामवाडी बस डेपोमध्ये मी आता 3ऱ्यांदा आलो आहे. म्हणजे लहानपणी इथे भरपूर वेळा येत होतो, पण आता सकाळची म्हणजे आपल्या श्रीवर्धनला जातो आहे तर आज दुसऱ्या वेळी आलो आहे मी.
एकदा लास्ट टाइम मी कणकवलीला जाताना पण रामवाडीत एकदा बस आलेली. सो तुम्हाला लांबून दाखवतो मी. हे आहे श्रीवर्धनचं ST डेपो. सो मंडळी डेपोमध्ये कोणत्या कोणत्या गाड्या लागल्या आहेत ना त्या देखील एकदा तुम्हाला दाखवतो. आता बघा तुम्हाला सुटली आहे ना ती एक आहे बोरोली चिपळूण जाते पनवेल महाडवरून. तर अशा या गाड्या प्रत्येक ठिकाणी जाते आणि वाजलेत बघा 10:19 झाले आणि 10:19 चिपळूण गाडी निघाली आहे रामवाडीच्या ST डेपोमधून. फ्रेश होतो आणि कोणत्या कोणत्या बस लागल्या तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता ही आपली भाईंदर श्रीवर्धन गाडी आहे आणि दुसरी जी लागलेली आहे मंडणगडवरून मुंबईला जाणार आहे. तिसरी आहे बघा श्रीवर्धन नालासोपारा. आपण या गाडीचा देखील व्हिडिओ बनवणार आहे. आता सध्या आपण भाईंदर श्रीवर्धन करू आणि ही जाणार आहे श्रीवर्धनवरून नालासोपाराला. अजूनही काय बघा नालासोपारावरून आलेली आहे मंडणगडला जाणार आहे. या गाडीचा देखील आपण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. एक शिवशाही देखील इथे आलेली आहे. शिवशाही बोरोलीवरनं आली आहे जाणार आहे दापोलीला. तर अशा आपल्या मार्गावरून येणाऱ्या भरपूर गाड्या आहेत मित्रांनो. एक एक गाडी आपण नक्की कव्हर करणार आहे. आता ही गाडी जी आली आहे ती बोरोलीवरनं आली आहे. तर आपल्या प्रत्येक आपण म्हणजे नालासोपारा भाईंदर बोरोली यावरून येणाऱ्या सगळ्या गाड्या आपण कव्हर करणार आहे. आता आपण सुरुवात केलेली आहे. लास्ट टाइम तुम्हाला मी बोललो होतो की आपण STची सिरीज करूया. सो आता आजपासून आपण सुरुवात केलेली आहे देवीचा आशीर्वाद घेऊन. आता थोड्याच वेळात गाडी सुटेल. सो मंडळी ना रामवाडीमध्ये जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला इथे खाण्यापिण्याची वस्तू पण भेटू शकते. प्लस तिकडे पण आहे बघा खाण्यापिण्याची वस्तू आणि काही नाही इथे झुणका भाकर केंद्र पण आहे. म्हणजे तुम्हाला जर झुणका भाकर केंद्रामध्ये जायचं असेल स्नॅक वगैरे खायचं असेल ना ते देखील इथे अवेलेबल आहे. म्हणजे रामवाडीमध्ये डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे. पहिली रामवाडीमध्ये जेव्हा आम्ही गावी जायला यायचो STने तेव्हा रामवाडीमध्ये बस जी थांबायची ती जेवायला थांबायची. त्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या. पाठी बसलेत. हो. सो फायनली मित्रांनो गाडी रामवाडीमधून 10:35 निघालेली आहे आणि फायनली तुम्ही त्या गोष्टीची जी वाट बघत होता ती म्हणजेच मुंबई गोवा महामार्ग. सो मंडळी आता गाडी आहे ना वडखळ डेपोत जाते. पुढचा रोड का? ओके 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 त्याच्यामुळे आपण रॉंगने जातो. हां ओके. हां तेच ना. मंडळी तिथून जो रोड जातोय ना तो रोड बंद ठेवलेला आहे. तिकडे त्या रोडची केस चालू आहे त्यामुळे गाडी रॉंग साईडने टाकून वडखळ डेपोत टाकावी लागते. सो मंडळी पाहू शकता आपण आलोत वडखळ नाक्याजवळ. समोर जातो तो रोड अलिबागला. लेफ्ट मारू आपण जाणार गोवा महामार्गाला. आपण आता आतमध्ये चाललो आहे. वडखळच्या बस स्टॉप देखील हा आहे वडखळचा बस स्टॉप. सो वडखळच्या बस स्टॉपमधून आपले प्रवासी घेऊन गाडी रवाना झाली आहे मुंबई महामार्ग म्हणजेच नॅशनल महामार्ग 66ला. आपल्या सर्व जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत मित्रांनो. माझा तो अलिबागला रोड. तर आपण जो प्रवास पहिला करायचो तो याच मार्गाने करायचो. म्हणजे पाहू शकता वडखळवरनं आपण जेव्हा गोवा महामार्गाला लागलो आहे ना तेव्हापासून रोड तर आपले कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत. चांगले असे दिसण्यात आलेले आहेत आणि कुठेही खड्डा असा जाणवला नाही. मध्ये मध्ये आपले डायव्हर्जन जे लावलेले आहेत तिकडे थोडा खराब आहे. बाकी आत्तापर्यंत तो रोड चांगला दिसतो. तो आत्तापर्यंत जर आपल्याला खड्डे कुठे दिसण्यात आलेले नाहीत. बघूयाच पुढे पुढे आपण कव्हर करतोच आहे रोड. पुढे काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला नक्कीच सांगेल. पण कसं नुसतं खड्डे टाकून फायदा नाही मित्रांनो. जर चांगला रोड आहे ना तर तो दाखवणं पण गरजेचं आहे. कोकण रेल्वे हे काय हां. सो फायनली मित्रांनो पुढचं आहे का? सो फायनली मित्रांनो नागोठण्याला आपण पोचलेलो आहोत आणि इथून लेफ्टला जातो तो रेल्वे स्टेशन नागोठण्याचं. बघा नागोठणे रेल्वे स्टेशन. सो आता नागोठण्यापर्यंत तर तो रोड मला छान दिसलेला आहे. मंडळी पाहू शकता समोर तुम्हाला ब्रिज दिसतो. हा रेल्वेचा ब्रिज आहे
हा जातो रोह्याला. सो मंडळी, तुम्हाला हा कॅबिन व्ह्यू कसा वाटतोय ना एकदा नक्की सांगा. आणि दादा गाडी पण छान चालवत आहेत. मला तर स्वतःला खूप मजा येते कॅबिन व्ह्यू बघायला. तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत हा कॅबिन व्ह्यू कसा दिसतोय ना एकदा नक्की सांगा. आणि आपला पूर्ण श्रीवर्धनपर्यंत प्रवास आहे ना हा कॅबिन व्ह्यूमध्येच असणार आहे. जसं ठरवलं होतं ना, काय बोलता, CNG पंप. ओके, नागोठण्यातला बा CNG पंप. तर तुम्हाला CNG वगैरे भरायचे असेल तर नागोठण्याला, म्हणजे नागोठणं आल्यानंतर थोडाच पुढे महानगरचा CNG पंप आहे. आपण जसं ठरवलं होतं ना त्यापेक्षा सुद्धा सुंदर व्हिडिओ बनतो असं मला वाटतं आहे. कारण की मला हा व्ह्यू बघून ना जाम आनंद होतो. परत एकदा आपल्या गावी जाण्याची ती ओढ आठवली. चला, 7 दिवसांनी आपण परत कोकणात जाणारच आहोत. आज आपण श्रीवर्धनचा प्रवास एन्जॉय करूया. सो मंडळी, हा बघा, हा जो लेफ्ट गेला आहे ना इथून आपण पालीसाठी जाऊ शकतो. 8 किलोमीटर पाली आहे इथून. मंडळी, वाकणला आपण आलेलो आहोत. टाईम झालेला आहे 11:23. सो मंडळी, दादा आहेत ना हे प्रॉपर श्रीवर्धनमधलेच आहेत. आणि ते आहेत ना आपल्याला जसं आपला प्रवास होतो आहे ना तसं आपल्याला माहिती देखील देत आहेत. आणि हीच माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत पोहोचवतो आहे. तो दादासाठी बिग थम्सअप. तुमची ड्रायव्हिंग पण मला खूप छान वाटली. खूप चांगली गाडी चालवत आहे ते. व्यवस्थितरित्या ते आपल्या पॅसेंजरला श्रीवर्धनपर्यंत पोहोचवत आहे. अशी मित्रांनो जर संकट असेल ना तर आपला प्रवास आहे ना असा अजून खूप मोठा असावा असं वाटतं. प्रवास करायला पण खूप मजा येते. टाईम झालेला आहे 11:35 आणि आपण आलेलो आहे खामगाव. पॅसेंजर आपले उतरत आहेत. जर कोणी खामगावचे असतील आणि कोणी व्हिडिओ बघत असेल ना तर नक्की व्हिडिओला कमेंट करा. इकडे का वैजनाथगड. तो मंडळी बघू शकता लेफ्ट साईडला इथे गेला आहे वैजनाथगड. सो रोडची अपडेट द्यायची म्हटलं तर रोड ठीकठाक आहे मित्रांनो. जर कोकणात येत असाल तर नक्की पेन मार्गे तुम्ही कोलाड करत माणगावच्या नंतर तो सुसाड रोड आहे. हा रोड तुम्ही घेऊ शकता. कोलाड बस थांबा. कोण कोण आहे कोलाडची नक्की सांगा. कमेंट बॉक्स ओपन आहे. ओके. सो मंडळी, कोलाडच्या ब्रिजचं काम असल्याकारणाने ना स्टॉप इथे घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. सो मंडळी पाहू शकता हा जो लेफ्ट साईडला तुम्ही बघताय ना कोलाडचा रेल्वे स्टेशन. ट्रक वगैरे येतात ना. ओके. सो मंडळी, आपल्यासोबत ना हे काकासुद्धा आपल्याबरोबर प्रवास करत आहेत. आता तुम्हाला मी कोलाडचं रेल्वे स्थानक दाखवलं ना ते मला तेच सांगत होते की भारतातलं म्हणजे आपल्या भारतातलं पहिलं रेल्वे स्थानक जिथून रेल्वेने ट्रक गाड्या न्यायला सुरुवात केली ती पूर्ण साऊथपर्यंत. म्हणजे आपल्या भारतातलंही पहिलं रेल्वे स्टेशन म्हणजे आपल्या कोकणातलं कोलाड. माझ्यासोबत हे काका देखील इथं प्रवास करत आहेत आणि दादा देखील ना आपल्याला इकडची सगळी जेवढी माहिती आहेत ना ती माहिती आपल्याला पुरवत आहे. सो काकांचं नाव आहे भाऊ सावंत आणि ते लोणरेच्या इकडचेच आहे. तेच मला माहिती देत होते. तो काकांचा पण कार्ड घेऊया. ठीक आहे. इंदापूरच्या मागे. तो मंडळी बघू शकता एक लाल परी दुसऱ्या लाल परीला ओव्हरटेक करते. सो मंडळी बघू शकता इकडेच बघा राईट साईडला इंदापूरच्या आधी CNGचा. इंदापूर सोडल्यावर का. ओके. आणि इंदापूर सोडल्यावर एक आहे. सो हा बघू शकता इंदापूरच्या आधी एक CNG पंप होता गेला तो आणि एक अजून एक पंप CNGचा आहे तो इंदापूर सोडल्यानंतर लागणार आहे. तो पुढे आपण बघूया.
इथून होणार का? सो मंडळी बघू शकता इंदापूरचा बायपास रोड ना इथून होणार आहे. रायगड दरबार आहे ना त्याच्या आधीच तो लेफ्ट घेतला ना तिथून इंदापूरचा बायपास होणार आहे. तो आता वाजले आहेत 12:03 आणि आपण इंदापूरला आलेलो आहोत. इंदापूर यायच्या आधी म्हणजे आपण जेव्हा इंदापूरला जातो त्याच्या यायच्या आधी एक CNG पंप आहे आणि आता इंदापूर सोडल्यानंतर पण अजून एक CNG पंप आहे. आणि काकांच्या सांगण्याप्रमाणे माणगावनंतर अजून 2 CNG पंप आहे त्यातलं एकाचं काम चालू आहे. सो आता आपल्या या गोवा मार्गावर CNG पंप देखील जास्त प्रमाणात होत आहे. फायनली आपण इंदापूरला पोचलेलो आहे आणि इंदापूरच्या बसस्थानकामध्ये गाडी प्रवेश करत आहे. टाईम झालेला आहे 12:05. तर तुमचं नाव काय बोललात? संजय काप. संजय काप. सो दादाचं नाव आहे संजय काप आणि दादा मूळचे हे श्रीवर्धनचेच आहेत आणि आपल्या प्रवासात ना ते आपल्याला खूप सारी अशी माहिती देत आहेत. तो मंडळी असे साथीदार जो आपल्या जोडीला असेल ना तर आपला प्रवास ना एकदम सुखदायक होतो आणि प्रवासात मजा येते. आपला प्रवास अजून लांब जावा ना असं वाटतं. दादा कधी तुम्हाला या गाडीमध्ये दिसले, कधी कुठेही तुम्ही जात असाल आणि दादा गाडीमध्ये असला तर नक्की त्यांना आवाज द्या. जसे ते गाडी चांगले चालवतात त्याचा स्वभाव पण तसाच चांगला आहे. तो मंडळी हा रोड जो बघताय ना हा रोड जेव्हा पण या रोडवर येतो ना मित्रांनो मला जुन्या गोवा महामार्गाची आठवण येते. तर आपला जुना महामार्ग हा सेम असाच होता. ओके. सो म्हणजे बघू शकता हा रोड गेला आहे रेल्वे स्टेशनला, इंदापूर रेल्वे स्टेशन. पाठीमागे गेलं तर इंदापूर बस स्थानक, थोडेच पुढे येऊन आपल्याला लेफ्ट मारून कोकण रेल्वेकडे जायला इंदापूरचं रेल्वे स्टेशन. त्यावेळेस जो जुना हायवे होता ना हां त्यामध्ये रोड कधी पडायला माणगाव ते इंदापूर हा कधीच रोड खराब नाही झाला. खरंच हां कधीच नाही. बाकी रोड पूर्ण खराब आहे. हां आमच्या असून ते पण खराब नाही. खराब नाही व्हायचा. कोण कॉन्ट्रॅक्टर होता काय माहिती नाही त्याला पण कॉन्ट्रॅक्ट. हां खरंच आहे. मगाशी मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो लेफ्ट साईडनी इंदापूरच्या इथून बायपास जो चालू होणार होता तो आता पुढे जाऊन बघा इथे बाहेर येणार आहे. हा बघा इथून बाहेर पडणार आहे. त्याच्यात थोडासा चेंज पुढे ना हां हां आताच येईल का? ओके. मंडळी बघा इंदापूरच्या पुढेच आपण आलो ना पहिले लागतं आपल्याला लेफ्ट साईडला रेल्वे स्टेशन जाणारा मार्ग, त्याच्यात पुढे आपण आलो की आपल्याला CNG पंप लागणार आहे. हाच आहे ना? म्हणजे बघू शकता इंदापूरच्या पुढे आल्यावर हा एक CNG पंप आहे. तर तुमची जर गाडी CNGची गाडी असेल तर तुम्हाला इंदापूरला देखील CNG भेटू शकते. हां हां आता जो येणार तो ना? ओके. सो मंडळी माणगावचा बघू शकता तुम्ही इथून लेफ्ट साईडने जो रोड गेलेला आहे हा रोड आहे माणगावतून बायपास होणार आहे. हे बघा हा लेफ्ट साईडने गेला आहे ना हा बायपास रोड होणार आहे. हा रोड झाला ना की आपण हा रोडचा वापर न करता बायपासने रोड डायरेक्ट आपण माणगावच्या पुढे उतरू. जिथे माणगावचा ब्रिज आहे ना त्या साईडला आपण उतरू म्हणजे ब्रिजच्या पण पुढे उतरू. लेफ्ट साईडला आहे आता येईल ना? ओके. तर मंडळी थोड्याच वेळात आता माणगावचं रेल्वे स्थानकला जाणारा मार्ग येणार आहे. ओके. बघू शकता मित्रांनो इथे रेल्वे स्थानकाचं काम चालू आहे म्हणजे हायवेला लागूनच आहे. ओके. थोडंसं अंतर आहे. हा हे आपल्या कोकण रेल्वेचं माणगावचं स्थानक आहे. हां ओके. पुढून जो राईट गेले हां 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 काय? ओके. हा रोड काय मित्रांनो बघू शकता हा एक रोड आहे ना म्हणजे छोट्या गाड्यांसाठी श्रीवर्धन जायला एक शॉर्टकट आहे. समजा इथे ट्रॅफिक असेल ना तर आपण या रोडचा यूज करू शकतो. सो असं ट्रॅफिक असेल तर आपण राईट मारून त्या छोट्या मार्गाने श्रीवर्धनला पोहोचू शकतो. गाडी डेपोत जाईल का? सो आता आपण डेपोत जाईल गाडी आणि पुढून राईट मारून श्रीवर्धनला. लेफ्टला ना? हां इथून निजामपूर मार्गे बाहेर पडू शकतो ना? निजामपूर पाली वगैरे करू शकतो. गुन्हा रोड. हां
निजामपूर पाली रोडला पण जाऊ शकते, पुण्याला जाऊ शकते आणि या साईडला पण सीएनजी होतं. ले झालंय का इथे पण? अरे वा. अच्छा, म्हणजे ओके मित्रांनो बघा 8 किंवा 9 किलोमीटर नंतर लेप जो जातो आहे ना माणगावातून, तिथे सुद्धा CNG पंप झालेला आहे आणि या लेप मार्गाने आपण पुण्याला पण जाऊ शकतो. तो माणगावला डेपोजवळ गाडी आलेली आहे 12:21. दादा आहे ना खड्ड्यामधून गाडी ना व्यवस्थित चालवत आहे, म्हणजे आपली एक स्वतःची गाडी आहे असं समजून ते गाडी चालवत आहे. सो फायनली मित्रांनो वाजले आहे, दिसत पण नाही आहे, वाजले आहेत 12:25 आपण पोचलेलो आहोत माणगावमध्ये. तो पाहू शकता माणगावमध्ये आपली भाईंदर श्रीवर्धन गाडी आलेली आहे. प्रवास आपला एकदम भारी होत आहे आणि आता आपण पोचलेलो आहोत माणगावमध्ये. तर थोड्याच वेळात आपण श्रीवर्धनला पोचणार आहोत आणि माणगावचं जर कोणी असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट देखील करा. आम्ही माणगावकर. चला गाडी सुटायची वेळ झाली. सो फायनली मित्रांनो माणगावमधून आपली गाडी रवाना झाली आहे श्रीवर्धनच्या दिशेने. सो माणगावमधून फिरून ना आपण मारणार आहे राईट. सो राईट तो कुठला आहे ना तो पण एकदा नक्की बघून घ्या. आता येणारा हा पुढचा राईट आहे तो श्रीवर्धन. इथे बघा लिहिले पण आहे, पुढे आहे महाड, राईट साईडला श्रीवर्धन. तर श्रीवर्धन माणगाव अशी गाडी आलेली आहे, बघू शकता. हा वाला राईट आपण आता मारणार श्रीवर्धनसाठी आणि समोर जातं महाड. काय बोलता? फिरण्यासाठी येत असेल ना तर हरिहरेश्वर. ओके, हरिहरेश्वर दर्शन, दिव्यागड, एक देगी म्हणजे जंजिरा किल्ला. ओके, जंजिरा किल्ला पण आहे तिकडून जाऊ शकतो. ओके. म्हणजे तुम्ही फिरण्याकरिता श्रीवर्धनला येत असाल सो आता जो आपण राईट मारला ना तर तोच आहे. इथे फिरण्याकरिता आपल्याला भरपूर ठिकाणी आहेत. तो आपण राईट मारून कुठे कुठे दिव्यागरला. ओके ओके, हां हे मी वाचलेलं होतं. सो मंडळी श्रीवर्धनमधील दिवेघर तिथे सोन्याचा गणपती आपल्याला म्हणजे जमिनीत त्या भेटलेला, तर तिकडे ते मंदिर देखील बांधलेले आहे. त्या मंदिराचं नाव काय? सुवर्ण गणपती ना, सुवर्ण गणपती दिवेघरला ते मंदिर आहे. कधीतरी आपण नक्की जाऊ मित्रांनो, आपल्याला आता वेळ कमी आहे. सो आपण दिवेघरचा तो सुवर्ण गणपती बघायला नक्कीच येऊ. तुमचा जर सपोर्ट असेल ना तर मित्रांनो परत एकदा आपण श्रीवर्धनला येऊ आणि पूर्ण श्रीवर्धन कव्हर करू. हां हां, माणगाव ते श्रीवर्धन 45 किलोमीटर. ओके. मोरवा ना, मोरपा 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 जुना रोड तिकडून होता त्या साईडने का? त्या साईडने जुना रोडला तो वरती भेटत. ओके. तो एकदम घाट डेंजर. सो मंडळी रोड तुम्ही बघू शकता. कुठला घाट आहे? मोरबा घाट. मोरबा घाट. सो मंडळी मोरबा घाटाला सुरुवात झालेली आहे आणि रोड तुम्ही बघू शकता. वळणदायी असे रोड आहेत आणि व्ह्यू पण एकदम भारी वाटत आहे. आता आपण 1x आहे, मगाशी आपण वाईड अँगलला होतो, आपण आता 1x करू शूट. सो मोरबा घाटला आपल्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपल्याला श्रीवर्धनला जर जायचं असेल तर मोरबा घाट आपल्याला पार करावा लागेल. हां काय? ओके. तर मंडळी पाहू शकता दादा आपल्याला तेच सांगतात का रोडची सुधारणा झाल्यापासून रोडचे टर्निंग वगैरे पण कमी झालेले आहेत आणि एवढा घाट असा डेंजर वाटत नाही. तुम्ही तिकडचा व्ह्यू बघू शकता, भारी यार. पैसा वसूल. श्रीवर्धनला येऊन पैसा वसूल झाला असं वाटायला लागलं आता. म्हणजे दादांच्या ड्रायव्हिंगसाठी नक्की एकदा लाईक करा मित्रांनो. दादा आपले प्रॉपर श्रीवर्धनचे आहेत.
सुरुवातीला ओके. जुन्या रोडला दादा तेच सांगतात, जुना रोड होता ना तेव्हा या एस टर्नला गाड्या चढायच्याच नाही. आता तुम्ही बघू शकता रोडची सुधारणा आणि गाडी पण एक नंबर चढत आहे. या खालून असा रोडने यू टर्न मारून ॲस करून परत एकदा आपण असा गोल टर्न मारून जातोय. खाली बघू शकता तुम्ही रोड असा पूर्ण ॲस टर्न मारलेला आहे. आता असं बघून आता बघून कोण बोलणार नाही. म्हणजे आता तुम्ही जो घाट बघताय ना या घाट म्हणजे जो घाट असं इझी दिसतो बघा दिसायला. आता कोण असं म्हणणार पण नाही की पहिला हा डेंजर होता एवढा घाट. तसा आपला कशेडी घाट सेम त्या पद्धतीने त्या कशेडी घाटाची पण सुधारणा झालेली आहे. तो थोड्याच वेळात मित्रांनो डोंगरवली येणार आहे. डोंगरवली फायनली मित्रांनो आपण डोंगरवलीला पोचलेलो आहोत. टाईम झालेला आहे 12:47 आणि गाडी आलेली आहे डोंगरवली. तर डोंगरवली म्हणजे कोणी असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट देखील करा की आम्ही डोंगरवलीकर. आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटतोय तो पण दादासोबत प्रवास करू. म्हणजे आपण जसा ठरवला होता ना की जसा व्हिडिओ करायचा त्याच्यापेक्षा आपण आपल्याला व्हिडिओ करायला भेटतोय. मला असं भेटल्याने वाटलेलं की आपल्याला थोडके मोजकेच रोड करायला भेटतील पण दादाच्या सपोर्टमुळे आपल्याला पूर्ण श्रीवर्धनची आणि पूर्ण आपल्याला माणगावपर्यंत माहिती भेटली. तो मंडळी पाहू शकता विहुले बौद्धवाडीचा स्टॉप आहे. जर तो मंडळी नावामध्ये काही चुकी असेल तर खरंच माफी मागतोय. कारण की मी श्रीवर्धनमध्ये आज आलो आहे पहिल्यांदा आणि दादाच्या सोबत हा अनुभव करत आहे तो पण आपल्या ST महामंडळाच्या बसमधून. आणि खरंच छान वाटलं आहे श्रीवर्धनला येऊन. आपला प्रवास एकदम माझा पैसा वसूल असा प्रवास झालेला आहे. काय बोलता? ओके 3 स्टॉप आहेत का असे? म्हणजे पहिला गेला तो बौद्धवाडीचा गेला अजून. हां हां ओके ओके ओके. हा वाला तिसरा स्टॉप. सो मंडळी आपण साईगावमध्ये आलेलो आहोत. हा आहे साईचा मित्रांनो बस स्टॉप. कुणी आहे का साईचे तर कसली वाट बघताय मित्रांनो ठोका लाईक आणि कमेंट देखील करा की आम्ही साईकर. इकडे का? सो मंडळी शनिवारचा ना इथे आठवडी बाजार भरतो. सो मित्रांनो मांजरवणे गाव आलेलं आहे. लेफ्टला जातो मांजरवणे गावाला रोड. या गावाला आपण पोचलेलो आहे आणि टायमिंग झालेलं आहे 12:56. आणि रोड जेव्हापासून माणगावला राईट मारला आहे ना तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे मांजरवणे गाव येईपर्यंत रोड एकदम कडक रोड बनवलेला आहे. पूर्ण दिघीपर्यंत माणगाव ते दिघीपर्यंत मित्रांनो रोड हा पूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. हां ओके ओके. तो दिघीमध्ये ते बंदर आहे ना मित्रांनो तिकडे केंद्र सरकारने दिली आहे ना मंजुरी. म्हणजे बोटी वगैरे चालवण्यासाठी केंद्र सरकारने तिथे मंजुरी दिलेली आहे. तिथपर्यंत रोड हा पूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. तेवढंच की फक्त वळणदायी थोडा रोड आहे बाकी रोड तर कडक आहे. तिथून वाहतूक
हां कोळसा आणि कोळसा आणि ऑइल आहे ना आपले. ऑइल 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 कॉईल ओके ऑइल पण येतं. ओके. 57 पण आहे. तर मित्रांनो तिकडून सध्या वाहतूक आता चालू आहे का वाहतूक तिकडून? जसा माल आहे तसं चालू. ओके तर तिथून ना हा थांबतो रे. चांदोरे सो मंडळी आपण चांदोरेला पोचलेलो आहोत आणि दिघी बंदर जे बोलत आहेत ना दादा त्या बंदरवरून कोळसा कॉईल ऑइल अशा या प्रत्येक गोष्टीची वाहतूक तिकडे चालू आहे. सो मंडळी बघू शकता घोणसा घाटाला सुरुवात झालेली आहे. दादा तेच सांगत होते आता मला मगाशी की हा घाट आहे ना पहिला भरपूर डेंजर होता. घोणसे घाट उतार बघा तुम्ही बघू शकता. म्हणजे त्या टायमाला घाट असा डेंजर होता भरपूर ॲक्सिडेंट पण होत होते. त्याच्यामुळे बघा रोड आता कॉन्क्रिटीकरण झालं आहे जरा मोठा पण झाला आहे. सो ॲक्सिडेंटचे हां आता बघून कोण नाही बोलणार. हां बरोबर बोललात दादा तेच सांगतात आत्ताचा हा घाट बघून ना कोण बोलणार नाही एवढा डेंजर होता आधी. ओके हा इथून का सो म्हणजे बघू शकता हा जो रोड आहे ना लेफ्ट साईडला हा जुना रोड होता आणि आता हा नवीन रोड झाला ना हा समोर. ओके हा नवीन रोड दिलेला आहे बघा. हां 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 वरून म्हणजे हा ओके मगाशी तुम्हाला लेफ्टला मी रोड दाखवलाय ना तुम्ही वरती कडा दिसताय. हां हां ओके म्हणजे हा असा उतार होता का? हां बापरे मंडई बघू शकता. हां ओके बापरे हां बापरे मग आता उलट चांगला रोड केलेला आहे मग. हां ओके म्हणजे त्या राईट साईडला म्हणजे टर्निंगला गाड्या उलट्या व्हायच्या सरळ जायच्या गाड्या. ओके हां 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 ओके या रोडवर ओके हां हां बघू शकता मित्रांनो हा एक खतरनाक असं वळण आहे दादा सांगत आहेत. भरपूरच वळण बघू शकता सेम कशेडी घाटासारखं. इथून बाहेर पडायचं काय? ओके तर मित्रांनो मी जुना जो मार्ग दाखवला होता लेफ्ट साईडने तो इकडून बाहेर पडायचा. केळीची वाडी घोणसे घाट आपण देवघर या गावाला पोचलेलो आहोत. दादा सांगत होते की पुढे एक दत्त मंदिर देखील आहे. हे बघा देवघर इकडेच पुढे वरती दत्त मंदिर आहे. इथे साईबाबा मंदिर देखील आहे. चेकपोस्ट आहे साई चेकपोस्ट मसाळा चेकपोस्ट होता आता. सो मंडळी थोड्याच वेळात ना आपण मसाळा या गावी पोचणार आहे आणि मसाळा आहे ना हा मेन एक स्टॉप आहे जिथून आपण म्हणजे विविध ठिकाणी जाऊ शकतो. हा मसाळा गावात गेलाय रोड मित्रांनो. मंडळी पाहिलं तुम्ही हे आता ट्रकवरनं जे कॉईल जात होते ना तेच त्या दिघे बंदरवरनं बोटीने कॉईल जातात. मग कशी तुम्हाला मी ते सांगत होतो. मंडळी मसाल्याचं जर कोणी असेल आणि व्हिडिओ बघत असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा आणि मसाले करा. हे बघा समोरनं एक लाल परी येते श्रीवर्धन बोरवली. तो वरतून दिसतोय तो का आता लागेल का? मंडई ना हा रोड ओके हां
मंडळी ना वरून ना मला त्या समोरच्या डोंगरावर गाड्या दिसत आहेत. तुम्हाला आता कॅमेऱ्यातून दिसत आहेत का ना मला माहिती नाही. आपल्याला तिथपर्यंत जायचं म्हणजे वरती डोंगरापर्यंत. सो हा रोड तुम्ही बघताय ना राईट साईडने जातोय, तो जातो मसाळा गावात. बस स्टॉप दिलेलं. ओके, रस्त्याचे काम चालू आहे. मसाळ्याचा स्टॉप दिलेला आहे बघा. तो मंडळी आपण आता मसाळे गावाच्या त्या फाट्यावर आलेलो आहोत. दिघी आणि बोरली. ओके, तो तुम्ही राईट बघितलात ना, तो दिघी बंदरवर जातो आणि समोर आता आपण चालू आहे श्रीवर्धनला. आणि हरिहरेश्वरला जाणार बरोबर हाच का? हाच आहे ना मंडळी. आपण हरिहरेश्वरला पण याच रोडने जाऊ शकतो. जो राईट केला आहे तो दिघी याच ठिकाणी. मंडळी श्रीवर्धन आहे 15 किलोमीटर इथून. आणि आता बघू शकता डांबरीकरण झालेलं आहे. तोच रोड का आपल्याला खालून दिसत होता तो ना, तो मंडळी मगाशी तुम्हाला बोलू ना, आता डोंगरावर आपल्याला चढायचं, तो खालून रोड बघा दिसतोय सिमेंटचा. इथून दिसेल. हां बघा बघा मित्रांनो, त्या रोडने आपण आलो आणि आता आपण तो वरती चढलेलो आहे. सो मंडळी पाहू शकता पुढे आहे तळवडे, केलटे आणि आपण राईट मारून जाणार श्रीवर्धनला. म्हणजे आमच्या कोकणातलं तळवडे श्रीवर्धनला पण हा. श्रीवर्धन 15 किलोमीटर, हरिहरेश्वर चौपाटी 24 किलोमीटर. आपण राईट मारून निघत आहोत श्रीवर्धनला. समोरनं अजून एक गाडी आलेली आहे, श्रीवर्धन मानगाव वाडंबा. वाडंबामधून कोणी व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. बघू शकता वाडंबा. सो मंडळी पाहू शकता आता जे आपण गावं बघितले ना ते येतात मसाळ्याच्या हद्दीमध्ये. म्हणजे तळवडे, केलटे हे सगळे मसाळ्याच्या हद्दीमध्ये येतात. हे वळण बघू शकता, खतरनाक वळण आहे बघा. जांभळ या गावी पोचलेलो आहे. पण हे बघा हा जो राईट आहे ना 1-1.5 किलोमीटरना आतमध्ये जांभूळ गाव आहे. ओके इथून. सो ओके मंडळी बघू शकता आता झाली आहे हद्द श्रीवर्धनची चालू. तर आपण श्रीवर्धनमध्ये हे उडली इकडे काजूची बाग राईट साईडला. ओके म्हणजे बघू शकता दोन्ही बाजूला ना इथे काजूची बाग लावली आहे. श्रीवर्धनला पण काजूच्या बागा आहेत. वाव. आणि इथून बघू शकता आपली श्रीवर्धनची हद्द चालू झालेली आहे. म्हणजे आपण श्रीवर्धनमध्ये प्रवेश केलेला आहे. वाजले आहेत 1:32. सो थोड्याच वेळात ना मित्रांनो आपल्याला स्वामींच्या मठाचं दर्शन होणार आहे. वडघर पांगुळली असं गावाचं नाव आहे. श्रीवर्धन रानवली. वाव रोड तर बघा ना एक नंबर वाटतोय ना. सो श्रीवर्धनला जाता जाताना देखील आपल्याला स्वामींचं दर्शन झालेलं आहे. ओके राईट साईडला आहे का? ओके मंडळी या साईडला जे मंदिर आहे स्वामींचं हे बघा दिसतं आहे मठ तुम्हाला. आता झाडं असल्यामुळे आपल्याला क्लिअर दिसत नाही. वरचं घुमट आपण बघू शकतो बघा. श्री स्वामी समर्थ साधना केंद्र वडघर. डॅम. ओके धरण. मंडळी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला क्लिअर दिसतं का नाही माहिती नाही, पण ते लेफ्ट साईडला मोठं धरण आहे बघा. श्रीवर्धनचं हे धरण याच धरणातून का? तो मंडळी जे बघताय ना तुम्ही धरण त्यातूनच श्रीवर्धनला पाणी पुरवठा होतोय. बघू शकता आपल्याला श्रीवर्धनला आलो आहे पण भरपूर आपल्याला माहिती भेटत आहे. मनापासून दादाला थँक्यू. दादामुळे आपल्याला या सगळी माहिती भेटते. एकदम बघा मंडळी हे बघा आता समोर येईल तो बापोली फाटा राईटला. भरडोळी अशी छोटी मोठी इथे गावं आहेत राईट साईडला.
सो आपण आता लेफ्ट मारून जाणार श्रीवर्धन. हा आहे जो फाटा, हा लेफ्टला जातो ना हरिहरेश्वर म्हणजे. हा बघा हा लेफ्टला जातो हरिहरेश्वरला. हा हरिहरेश्वरला रोड जातो लेफ्टला. आपण राईट वरून जाणार. राईटमध्ये आपलं श्रीवर्धन. ओके. सो मंडळी आपण राईट वरून जाणार श्रीवर्धनला. तर मंडळी इकडून आपला श्रीवर्धन बस स्टॉप आहे ना 1-1.5 किलोमीटर असेल. आणि तिथून हरिहरेश्वर किती आहे? 16-17 किलोमीटर. ओके. आराटी मंडळी आराटी गाव आलेलं आहे. बघू शकता टाईम झालेला आहे 1:46. ओके. मेटखंडी. तर मंडळी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जर गावाची नाव घ्यायला माझ्यावरून काही चुकत असेल तर खरंच माफी मागतो, कारण मी आलो आहे पहिल्यांदा. कारण की दादा हे प्रॉपर श्रीवर्धनचे आहेत, त्यांना इकडची टोटल आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे. हे बघा ही वाली देवी आहे. वाव. दादा कसे श्रीवर्धनचे प्रॉपर असल्या कारणाने त्यांना ते गावांची नावं पूर्ण अशी तोंडपाठ आहेत. ओके. सरळ श्रीवर्धन गावामध्ये. समुद्र किनारा. हां हां. त्यानंतर मग आपला एक सोंदाई मंदिर आहे. सोंदाई. ओके. सो फायनली मित्रांनो आपण सोंदाई देवी मंदिर बघायला येतो. हां 1:47 झाले आणि आपण पोहोचलेलो आहोत श्रीवर्धनला. एक नंबर श्रीवर्धन बसस्थानक 2च्या आधी आपण पोचलेलो आहोत. चालेल. चला तर मित्रांनो श्रीवर्धन आलेले आहेत. तर थँक्यू सो मच दादा, मस्त प्रवास झाला. तुम्ही माहिती पण छान दिलेली आहे. लागले भाईंदर ना? ओके ओके. छान माहिती दिला. थँक्यू सो मच. सो फायनली मित्रांनो वाजले आहेत 1:49 आणि गाडी आली आहे श्रीवर्धन बसस्थानकामध्ये. छान आणली गाडी आपल्या दादाने. एक नंबर गाडी आणली आहे 2च्या आधी. सो आता बघूया आपण श्रीवर्धनमध्ये आपल्याला बघायला काय काय भेटतं आहे. सो मंडळी हे आहे तुम्ही बघताय श्रीवर्धनचं ST डेपो. आणि इकडे आता लागलेली आहे शिवशाही. बघू शकता इथे श्रीवर्धन पुणे, श्रीवर्धन गोरेगाव पुणे अशी इथे शिवशाही गाडी लागलेली आहे. अजून एक श्रीवर्धन भाईंदर ही 2ची गाडी आहे. श्रीवर्धन दिघी अशी एक गाडी आहे. सो मंडळी आपला हा प्रवास भाईंदरची श्रीवर्धन कसा वाटला आहे नक्की एकदा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण अशाच एका पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.